सोलापूर पोलीस स्टेशनच्या त्या काळोख्या आणि कोंदट कोठडीमध्ये सत्या शांतपणे लोखंडी गजांना टेकून बसला होता. बाहेर पोलिसांची लगबग सुरूच होती, पण कोठडीच्या त्या आतमध्ये मात्र एक वेगळी शांतता होती. सत्याच्या हातावरची आणि खांद्यावरची आगीची जखम आता सुकू लागली होती, पण त्याच्या मनातील धग कायम होती. त्याने डोळे मिटले तेव्हा त्याला जळालेला वाडा नाही, तर काल रात्री राखेच्या ढिगाऱ्यापाशी त्याचा हातात हात घेणारी काव्य आठवली. तिचे ते नाजूक गोरेपान हात आणि तिच्या डोळ्यांमधून वाहणारे ते प्रामाणिक अश्रू. सत्याच्या ओठांवर एक नकळत हसू उमटलं. आणि मुलीला तो लंडनचा मॅडम समजत होता, ती ज्याच्यासाठी स्वतःच्या बापाचे करोडोंचे साम्राज्य लाथडून रस्त्यावर आली होती. तितक्यात कोठडीच्या बाहेर कोल्हापुरी चपलांचा कटकट असा आवाज आला. सत्याने डोळे उघडून बघितलं. समोर काव्या उभी होती. तिच्या हातामध्ये काही कागदपत्र आणि पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेला एक डबा होता. तिचे डोळे रात्रभर न झोपल्यामुळे लाल झाले होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच खंबीरपणा होता. सत्या उठून गजांजवळ आला. मॅडम, तुम्ही इथे? मी सांगितलं होतं ना, सोलापूरचे पोलीस स्टेशन तुमच्यासारख्या नाजूक पोरींसाठी नाहीये. काव्याने गजांच्या फटीतून आतमध्ये हात टाकला आणि थेट सत्याच्या गालावर तिचे मऊ तळहात ठेवले. तिचा तो उबदार स्पर्श होताच सत्याचा तो रांगडा आणि कडक टशन एका सेकंदामध्ये विरघळला. सत्यजित, गप्प बसा. अजूनही तुमचे हे टशन कमी होत नाहीये का? तिथे बाहेर मी तुमच्या जामिनीसाठी अख्खं कोर्ट डोक्यावर घेतलंय आणि तुम्हाला अजूनही माझीच काळजी पडलीये. काव्याचा आवाज थरथरत होता, पण तिच्या डोळ्यांमध्ये सत्याबद्दलचं प्रेम स्पष्ट दिसत होतं. सत्याने तिचा आवाज हळूच आपल्या हातामध्ये घेतला. त्याच्या राखड, घामजलेल्या आणि मातीने माखलेल्या हातामध्ये काव्याचा तो मऊ हात अगदी सुरक्षित वाटत होता. काळजी काळजी तुझी नाही करणार तर कोणाची करू काव्या? तू देशमुखांची लेक आहेस. तुझ्या एका इशाऱ्यावर अख्खं शहर नाचायचं. आज माझ्यामुळे तू या पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढतेस. सत्याचा आवाज कमालीचा मऊ आणि खाजगी झाला होता. काव्याने तिचे डोळे पुसले आणि गजांना टेकवून उभी राहिली. दोघांमधील अंतर आता फक्त त्या लोखंडी गजांचे होते, पण मने मात्र एकमेकांच्या अगदी जवळ आली होती. मी आता देशमुखांची मुलगी नाहीये सत्या. मी फक्त तुमची मी बाळेगल्लीची एक सदस्य आहे. आणि हो, मी येताना वाड्यातल्या संजयकडून तुमच्या आवडीची थालीपीठ बनवून आणली आहेत. आधी जेवून घ्या. तिने तो डबा उघडला. कोठडीच्या त्या घाणेरड्या हवेमध्ये अचानक घरच्या जेवणाचा कडक सुवास पसरला. काव्याने स्वतःच्या हाताने एक तुकडा तोडला आणि गजांच्या पलीकडे असलेल्या सत्याच्या ओठांजवळ नेला. सत्या क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला. तिचा तो लाघवी चेहरा, तिच्या डोळ्यांमधली ओढ आणि तिच्या हाताचा तो नाजूक स्पर्श. सत्याने जास्त विचार न करता तिने भरवलेला तोच घास खाल्ला. कसं झालंय? काव्याने अगदी लहान मुलीसारख्या उत्सुकतेने विचारलं. एकदम कडक, पण संजयपेक्षा तुझ्या हाताची चव जास्त लागते, सत्याने डोळा मारत आपल्या जुन्या स्टाईलमध्ये म्हटलं. ते ऐकून काव्याच्या गोऱ्या गालांवर एक लालसर लाजेची छटा उमटली. तिने लाजून मान खाली घातली. कोठडीच्या त्या कडक वातावरणातही त्यांच्या प्रेमाचा एक अत्यंत रोमॅन्टिक आणि हळवा क्षण फुलला होता. 2 तासानंतर काव्याने तिची वकिली बुद्धीचा आणि बिझनेसच्या कौशल्याचा वापर करून कोर्टातून सत्याचा जामीन मंजूर करून आणला. विजयराव देशमुखांनी पोलिसांवर कितीही दबाव आणला असला तरी काव्याने गोळा केलेला तो आगीचा व्हिडिओ पुरावा कोर्टाला नाकारता आला नाही. पोलीस स्टेशनच्या गेटमधून जेव्हा सत्या बाहेर आला तेव्हा बाळेगल्लीतली शेकडो पोरं बुलेट घेऊन उभी होती. हवेमध्ये धुराळा उडाला आणि घोषणा सुरू झाल्या. सत्याभाऊ अंगार आहे. पण सत्याचं लक्ष त्या घोषणांकडे नव्हतं. त्याची नजर फक्त गेटपाशी उभ्या असलेल्या काव्याला शोधत होती. काव्या तिच्या गाडीपाशी उभी होती. सत्या चालत तिच्याकडे आला. त्याने पोरांना हाताने शांत राहण्याचा इशारा केला. गाडीत बसा मॅडम. आज ऑडी तुम्ही नाही, बुलेटवर माझ्यासोबत तुम्ही चालणार आहात. सत्याने त्याच्या नेहमीच्या डॅशिंग स्टाईलमध्ये बुलेटला किक मारली. बुलेटचा तो धगधग आवाज सोलापूरच्या हवेमध्ये घुमला. काव्या हसली. तिने तिची बॅग संजयकडे दिली आणि ती सत्याच्या पाठीमागे बुलेटवर बसली. सुरुवातीला ती थोडी अवघडली होती, पण सत्याने जेव्हा बुलेटचा स्पीड वाढवला आणि गाडी एका वळणावर झुकली तेव्हा काव्याने दचकून सत्याच्या कमरेभोवती आपले दोन्ही हात घट्ट आवळले. तिने तिचे डोके थेट सत्याच्या रुंद आणि खंबीर पाठीवर टेकवले. सत्याला तिच्या या मिठीचा उबदारपणा पाठीवर जाणवला. त्याच्या छातीचा कोट अभिमानाने आणि प्रेमाने फुगला. त्याने आरशामध्ये बघितलं. काव्याने डोळे मिटले होते आणि वारा तिचे केस उडवत होता. सोलापूरच्या त्या रखरखत्या उन्हातही बुलेटच्या मागच्या सीटवर त्या दोघांची एक नवीन सलग आणि टशनवाली लव्ह स्टोरी आता अधिकृतपणे सुरू झाली होती. गाडी थेट बाळेंच्या त्या अर्ध्या जळालेल्या वाड्यापाशी येऊन थांबली. वाडा उद्ध्वस्त झाला होता, पण तिथल्या माणसांची मनं आता काव्याने जिंकली होती.
गल्लीतल्या बायकांनी पुढे येऊन काव्याची ओवाळणी केली. आमच्या भाऊसाठी लक्ष्मी आली आहे, एक आजी म्हणाल्या. ते ऐकून काव्याने सत्याकडे बघितलं आणि सत्याने फक्त एक गोड हसून तिच्याकडे पाहिलं. रात्र झाली. वाड्याच्या चौकामध्ये कंदील लावले गेले. लोक झोपायला गेल्यावर सत्या आणि काव्या वाड्याच्या पहिल्या मजल्याच्या त्या उघड्या सज्जात, जिथे आग पोहोचली नव्हती, तिथे बसले होते. थंड वारा सुटला होता. काव्या कट्ट्यावर बसून आकाशातले तारे पाहत होती. सत्या तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने हळूच तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि तिच्या हाताच्या तळव्यावर आपल्या जखमेचे निशाण असलेले बोट फिरवले. काव्या, तू माझ्यासाठी खूप काही सोडून आलीस. मी एक लोकल माणूस. माझ्याकडे आता हे जळलेलं घर सोडून काहीच नाहीये. तुला भीती नाही का वाटत? सत्याचा आवाज खूप हळवा झाला होता. काव्याने तिचा दुसरा हातही त्याच्या हातावर ठेवला. तिने तिच्या डोळ्यांमधली संपूर्ण प्रेम सत्याच्या डोळ्यामध्ये ओतलं. सत्या, लंडनमध्ये मी खूप मोठे बंगले आणि गाड्या पाहिल्या, पण तिथे मला तुमच्यासारखा काळजाचा टशन आणि प्रामाणिकपणा कुठेच सापडला नाही. तुमच्याकडे हे जळलेलं घर असेल, पण माझ्याकडे तुम्ही आहात आणि जोपर्यंत तुमचा हात माझ्या हातात आहे, तोपर्यंत मला या जगाची काहीच भीती नाही. सत्या एका क्षणासाठी पूर्णपणे हरवला. त्याने हळूच काव्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातामध्ये घेतला. तिच्या ओठांवर एक हलकीशी थरथर होती. सत्या हळूच पुढे झुकला आणि त्याने काव्याच्या कपाळावर एक अत्यंत मऊ आणि जिव्हाळ्याचं चुंबन घेतलं. काव्याने तिचे डोळे मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यांमधून आनंदाचे 2 थेंब सत्याच्या हातावर पडले. हा त्यांच्या आजवरचा सगळ्यात सुंदर आणि रोमॅन्टिक क्षण होता. एका बाजूला वाड्याची राख होती, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या मनामध्ये प्रेमाचा एक नवा मखमली अंकुर फुटला होता. पण या शांत रात्रीच्या मागे विजयराव देशमुख शांत बसलेले नव्हते. त्यांनी पुढच्या भागासाठी एक असा भयानक डाव टाकला होता, जो थेट वाव्याला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढणार होता. पुढचा संघर्ष आता प्रेमाचा आणि अस्तित्वाचा असणार होता. पोलीस कोठडीच्या त्या अंधाऱ्या रात्रीनंतर आणि बुलेटवरच्या त्या सुसाट प्रवासानंतर बाळे गल्लीतली सकाळ आज एका वेगळ्याच चैतन्याने उजाडली होती. वाड्याचा अर्धा भाग जळून खाक झाला होता. भिंतीवर काजळी साचली होती, पण तिथल्या माणसांच्या मनामध्ये आता एक नवीन निखारा पेटला होता. गल्लीतली पोरं सकाळीच हातात पावडी आणि घमेली घेऊन वाड्याच्या चौकामध्ये जमा झाली होती. वाडा पुन्हा एकदा उभा करायचा होता आणि या कामामध्ये स्वतः काव्या देशमुख त्यांना सोबत करणार होती. काव्याने तिचा तो नेहमीचा ॲटिट्यूड, तिची ती लंडनची मिजाज कुठल्या कुठे मागं सोडली होती. अंगात साधा सुती कुर्ता, हातावर विहिरीची माती लागलेली आणि कपाळावर घामाचे थेंब चमकत असतानाही ती कमालीची सुंदर दिसत होती. ती मजुरांना पाण्याच्या टाक्या स्वच्छ करायला मदत सांगत होती. सत्या वाड्याच्या दारात उभा राहून तिची ही जिद्द पाहत होता. त्याच्या अंगामध्ये नेहमीसारखा पांढरा शुभ्र शर्ट होता. हाताच्या बाह्या दुमडलेल्या होत्या. तो चालत काव्याच्या जवळ आला. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून काव्याने मागे वळून बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. काय मॅडम, थकल्या नाही का अजून? सोलापूरचं ऊन आता चांगलंच तापायला लागलंय. सत्याने त्याच्या नेहमीच्या रांगड्या आवाजात पण डोळ्यांमध्ये एक वेगळा जिव्हाळा ठेवून विचारलं. काव्याने तिच्या हातातील पाण्याची बादली खाली ठेवली आणि पदराने कपाळावरचा घाम पुसला. थकायला वेळ कुठे आहे सत्यजित? अजून खूप काम बाकी आहे. आणि तुम्ही मला अजूनही मॅडमच म्हणणार आहात का? मी आता तुमची भागीदार आहे या संघर्षामध्ये. सत्या तिच्या अगदी जवळ आला. उन्हाच्या तीव्रतेमुळे तिचे गोरे गालावर छान गुलाबी रंगाची छटा आली होती. सत्याने आजूबाजूला पाहिलं. पोरं आपल्या कामात गुंगत होती. त्याने हळूच काव्याच्या हाताला धरलं आणि तिला वाड्याच्या त्या शांत ओसाड कोपऱ्यामध्ये घेऊन गेला, जिथे झाडांची दाट सावली होती. काय करताय सत्या? कोणी बघेल. काव्याने लाजून आजूबाजूला पाहिलं. तिचं काळीचं त्या बुलेटच्या स्पीडसारखं धडधडू लागलं होतं. सत्याने तिला एका जुन्या दगडी खांबाला टेकवून उभं केलं आणि स्वतः तिच्या अगदी समोर आला. दोघांमधलं अंतर एवढं कमी होतं की काव्याला सत्याची छातीची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. सत्याने त्याचा राकट मातीने माखलेला हात हळूच तिच्या गालावर फिरवला. त्याच्या बोटांचा तो खरखरीत पण उबदार स्पर्श होताच काव्याने तिचे डोळे मिटून घेतले. काव्या, तू जेव्हा देशमुखांचा बंगला सोडून माझ्या या जळक्या वाड्यामध्ये आलीस ना, तेव्हाच या आद्याचं, म्हणजेच या सत्याचं टशन तुझ्यासमोर हरलं. सत्याचा आवाज कमालीचा मऊ आणि थेट काळजाला भिडणारा होता. तुला या धुळीमध्ये, या मातीत बघून मला स्वतःचीच भीती वाटायला लागलीये. मी तुला कोणतं सुख देणार? काव्याने डोळे उघडले आणि तिने तिचे दोन्ही नाजूक हात सत्याच्या रुंद खांद्यावर ठेवले. तिच्या डोळ्यांमध्ये प्रेमाचा अथांग समुद्र वाहत होता. सत्या, मला सुख बंगल्यात नाही, तुमच्या या छातीवर डोकं ठेवण्यात मिळतं. जोपर्यंत तुमचा हा स्वाभिमान आणि हे कडक टशन माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला जगातल्या कोणत्याच सुखाची गरज नाही. सत्याच्या ओठांवर एक डॅशिंग हसू आलं. त्याने तिची कंबर हळूच आपल्या हातांनी कडून घेतली आणि तिला स्वतःजवळ ओढलं. काव्याचा श्वास रोखला गेला. सत्या हळूच झुकला आणि तिच्या ओठांच्या अगदी जवळ जाऊन थांबला. त्याच्या श्वासांची उष्णता
काव्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती. त्याने तिच्या नाजूक नाकाच्या शेंड्यावर एक छोटासा क्यूट आणि रोमॅन्टिक चुंबन घेतला. काव्याने लाजून तिचं डोकं सत्याच्या पांढऱ्या शर्टवर लपवलं. तिच्या हाताची नखं सत्याच्या पाठीवर उतत गेली. त्या जळालेल्या वाड्याच्या कोपऱ्यात आणि धुराच्या काळजीच्या विळख्यातही ते दोघांमधला हा रोमॅन्टिक क्षण सोलापूरच्या हवेला सुगंधी करून गेला होता. पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता. दुपारच्या सुमारास गल्लीतल्या वेशीवर पुन्हा एकदा 3-4 काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाड्या येऊन थांबल्या. गाड्यांमधून विजयराव देशमुखांचे खास बाउन्सर्स आणि त्यांच्यासोबत सोलापूरचे नामचीन गुंड जग्गूबाई उतरले. जग्गूच्या हातामध्ये लोखंडी रॉड होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक क्रूरता होती. सत्या कुठे आहे? बाहेर काढ त्याला, त्या साल्याला. जग्गूने ओरडत वाड्याच्या दारावर रॉड मारला. आवाज ऐकून सत्या, संजय आणि गल्लीतली पोरं धावत बाहेर आली. काव्याही सत्याच्या मागे उभी राहिली. जग्गूला पाहताच तिच्या मनामध्ये भीतीची सुळसुळ निर्माण झाली. कारण जग्गू तिच्या वडिलांचा सगळ्यात धोकादायक माणूस होता. जग्गू, माझ्या वाड्यात येऊन ओरडायची लायकी अजून सोलापुरात कोणाची झाली नाहीये. काय काम आहे बोल? सत्याने चष्मा उतरवून खिशामध्ये ठेवत अत्यंत शांतपणे विचारलं. त्याचा हा शांत उतार समोरच्याला संपवण्यासाठी पुरेसा होता. जग्गू हसला. त्याने काव्याकडे बोट दाखवलं. सत्या, आम्हाला तुझ्याशी काही देणं घेणं नाही. साहेबांचा हुकूम आहे. मॅडमला आत्ताच्या आत्ता बंगल्यावर घेऊन यायचं. जर तू आडवा आलास तर काल फक्त वाडा जळाला होता, आज अख्खी गल्ली स्मशान होईल. डॅडने पाठवले तुला? मी कुठेही येणार नाहीये. जाऊन सांगा त्यांना. काव्या मागून ओरडली. सत्या पुढे आला. तो जग्गूच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. जग्गूने त्याला घाबरवण्यासाठी हातातला रॉड हवेमध्ये फिरवला, पण सत्याची नजर एका इंचानेही हलली नाही. जग्गू, एक साधी गोष्ट सांगतो. डोक्यामध्ये नीट फिट करून घे. सत्याचा आवाज आता तोफेसारखा गरजू लागला. काव्या जोपर्यंत या वाड्याच्या उंबरठ्याच्या आत आहे तोपर्यंत ती बाळे गल्लीची इज्जत आहे. आणि आद्या जिवंत असताना माझ्या गल्लीतल्या इज्जतीवर हात टाकायची हिंमत जर कोणाच्या बापाने केली तर त्याचे हात शरीरापासून वेगळे कसे करायचे हे मला सांगायला लावू नकोस. जास्त शहाणपणा नको करू आद्या. मार रे याला. जग्गू ओरडला. त्याच्या 2 माणसांनी सत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण सत्या कसला कसा गडी. त्याने पहिल्या गुंडाचा रॉड हवेतच पकडला. त्याला स्वतःकडे खेचल्याने एक कडक कोल्हापुरी लाद त्याच्या छाताडावर मारली. तो गुंड थेट उडून ऑडी कारच्या गाडीच्या काचेवर जाऊन आदळला. दुसऱ्याने मागून वार करायचा प्रयत्न केला, पण संजयने त्याला लाठीने आडवं केलं. आता सत्या थेट जग्गूच्या समोर होता. जग्गूने रॉड उचलला, पण सत्याने त्याचा हात मनगटातच असा काही आवडला की जग्गूच्या हातातून रॉड खाली गळून पडला. सत्याने जग्गूची कॉलर धरली आणि त्याला वाड्याच्या त्या काळ्या दगडी भिंतीवर जोरात आदळलं. विजयराव देशमुखांना सांग, त्यांची मुलगी आता त्यांची राहिली नाहीये. ती आता या सत्याच्या काळजाचा तुकडा झालीये. आणि जर इथून पुढे माझ्या माणसांना किंवा काव्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी थेट तुमच्या बंगल्यात घुसून हिशोब पूर्ण करेन. आत्ताच्या आत्ता निघ इथून. सत्याने जग्गूला जोरात धक्का दिला. जग्गू भीतीने आणि अपमानाने लाल झाला होता. तो त्याच्या माणसांना घेऊन गाडीमध्ये बसला आणि गाड्या सुसाट वेगाने निघून गेल्या. सगळी पोरं ओरडली, सत्या भाऊ की जय. पण सत्याचा श्वास वेगाने चालला होता. त्याचा संताप अजून शांत झाला नव्हता. काव्या धावत त्याच्याजवळ आली. तिने सत्याचा तो रागाने लाल झालेला चेहरा पाहिला. सत्या, तुम्ही ठीक आहात ना? सत्याने काव्याकडे बघितलं. त्याचा तो कडक अवतार तिच्या डोळ्यातले अश्रू बघून पुन्हा एकदा मऊ झाला. त्याने लोकांकडे पाहिला आणि म्हणाला, संजय, आज रात्री गल्लीच्या वेशीवर पहारा कडक करा. देशमुख आता शांत बसणार नाहीत. रात्र झाली. वाड्याच्या परिसरात पुन्हा तीच गूढ शांतता पसरली होती. काव्य आणि सत्या वाड्याच्या छतावर बसले होते. सोलापूरची हवा रात्रीची थोडीशी थंड झाली होती. काव्याने सत्याच्या हाताला झालेल्या नवीन दुखापतीवर हळूच हळद लावली. सत्या, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, काव्याने खिन्नपणे म्हटले. सत्याने तिचा हात पकडला आणि तो आपल्या छातीवर ठेवला, जिथे त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं. काव्या, हा त्रास नाहीये. हा तर या सत्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ आहे. विजयराव देशमुख कितीही मोठे बिझनेसमॅन असले तरी ते माझ्याकडून तुला हिरावून घेऊ शकत नाहीत. हा सत्याचा शब्द आहे. काव्याने तिचे डोके आपल्या खांद्यावर टेकवले. दोघांनीही अंधाऱ्या आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत एका नव्या संकटाशी लढण्याची शपथ घेतली. हा भाग इथेच संपत होता, पण देशमुखांचा पुढचा डाव अजून खूप मोठा होता आणि भयानक असणार होता, जो त्यांच्या या प्रेमाची खरी परीक्षा घेणार होता.